मुंबईमध्ये पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्याचं म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्रित आले आणि मागील 20 वर्षांचा दुरावा आज मिटवण्यात आला। त्याचाच आनंद कार्यकर्त्यांमधून मोठ्या उत्साहात साजरा करताना आपणा सगळ्यांना पाहायला मिळाला। पण ह्यामध्ये 24 तास पूर्ण होण्याच्या आधीच मनसेला मोठं खिंडार लावण्यात आलेलं आहे। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आज पाहूया NGTV मराठीच्या रोकटोक या विशेष अशा बातमीपत्रामध्ये नेमकं घडलंय काय। नाशिकच्या राजकारणात ठाकरेंना 24 तासातच जोरदार दणका। दिनकर पाटील भाजपात दाखल, युतीचा जल्लोष ते विश्वासघात। हे खिंडार आहे की ठाकरेंच्या राजकीय भविष्याची सुरुवात आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। NGTV मराठीच्या रोकटोक अशा विशेष बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतोय। नाशिकच्या राजकारणात आज असा भूकंप झाला की ठाकरे बंधूंच्या नव्या युतीला हादरे बसू लागलेत। काल 24 डिसेंबर 2025 ला मुंबईच्या वर्डेतील ब्लू सी हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी युती जाहीर केली। मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये फटाके फोडले, नाचगाणे केले, एकमेकांना पेढे भरवले आणि त्यात प्रमुख भूमिका बजावली ती दिनकर पाटील यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकमधील प्रमुख नेते स्वतः नाचले, आनंद साजरा केला, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं। पण दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज 25 डिसेंबरला त्यांनी राज ठाकरेंना राजीनामा पाठवला आणि थेट भाजप कार्यालयात जाऊन कमळ हाती घेतलं। हा काय प्रकार आहे? जल्लोष ते विश्वासघाताचा 24 तासांचा प्रवास। राज साहेब, तुमच्या पक्षातील नेते इतके अस्थिर आहेत की एका रात्रीत पक्ष बदलतात। रोकटोक सांगतो, हा फक्त एका नेत्याचा प्रवेश नाही तर ठाकरेंच्या युतीला सुरुवातीलाच बसलेला सगळ्यात मोठा धक्का म्हणावा लागेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीनंतर मनसेला लागलेलं सगळ्यात मोठं खिंडार म्हणावा लागेल। याच वेळी भाजप ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू झालंय का? आणि याच वेळी नाशिक हे केंद्रबिंदू आहे। चला या घडामोडींची सविस्तर आणि रोखठोक तपशील जाणून घेऊया। दिनकर पाटील हे कोण आहेत? ते मूळचे भाजप नेते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघातून त्यांना भाजपाने तिकीट नाकारलं म्हणून ते मनसेमध्ये दाखल झाले। राज ठाकरेंनी त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला, प्रदेश सरचिटणीसपद दिलं। नाशिकमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जबाबदारी सोपवली। 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी मनसेकडून लढत दिली पण भाजपच्या सीमा हिरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। तरी ते मनसेमध्ये राहिले, राज ठाकरेंचा विश्वास म्हणून ओळख निर्माण केली। काल झालेल्या युतीची घोषणा, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचे मनसे एकत्र येणार, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला आव्हान देणार। नाशिक मनसे कार्यालयात उत्साहाचं वातावरण, फटाके फोडले गेले, ढोल ताशे वाजले, कार्यकर्त्यांनी राजसाहेब जिंदाबादच्या घोषणा दिल्या। दिनकर पाटील यांनी स्वतः यात सक्रिय सहभाग घेतला। ते नाचले, कार्यकर्त्यांना पेढे वाटले आणि अगदी युतीच्या संभाव्य उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या। ते म्हणाले होते, ही युती ऐतिहासिक आहे, आपण सगळे मिळून भाजपला धडा शिकवणार। पण आज सकाळी 10 वाजता राज ठाकरेंना ईमेलद्वारे राजीनामा पाठवला। दुपारी 12 वाजता नाशिक भाजप कार्यालयात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा संपन्न झाला। त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमोल पाटील, माजी नगरसेविका लता पाटील आणि माजी नगरसेवक रवींद्र धिवरे हे देखील भाजपामध्ये दाखल झाले आहेत। दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, मी प्रभागाच्या विकासासाठी भाजपमध्ये जात आहे। मनसेत कोणावरही नाराजी नाही, राज साहेबांवर मी नाराज नाही, पण नाशिकच्या विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा मी घेतला आहे। मी मनसेच्या एकाही कार्यकर्त्याला सोबत घेतलेलं नाही, हा वैयक्तिक निर्णय आहे। पण रोखठोक प्रश्न, विकासासाठी मग काल युतीचा जल्लोष साजरा का केला? का पेढे वाटले? हे संधिवाद आहे की भाजपच्या सत्तेच्या आकर्षणाची ताकद? आणि फक्त दिनकर नाही, त्याच सोहळ्यात उद्धव ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, ॲडव्होकेट यतीन वाघ, माजी नगरसेवक संजय चव्हाण आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शाहू खैरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला। विनायक पांडे म्हणाले, मागच्या निवडणुकीत माझ्या मुलाचं तिकीट कापलं गेलं, आता पुन्हा उमेदवारी मागितली पण ठोस उत्तर मिळालं नाही। मग आता तरुण पिढीला पुढे आणायचं नाही तर कधी? मी पक्षातील कोणावरही नाराज नाही, पण आज भाजपमध्ये जात आहे।
उद्धव ठाकरेंनी लगेच पांडे आणि वाघ यांची पक्षातून हकालपट्टी देखील केली. आता भाजपमध्ये हा पक्ष प्रवेश इतका सहज नव्हता. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्ष प्रवेशाला जोरदार विरोध दर्शवला. प्रभाग क्रमांक 13 मधील आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. मी निवडणूक प्रमुख या नात्याने मला कोणीही कोणत्याही प्रकारची विचारणा केलेली नाही. मी हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम आहे. यावेळेस फरांदे यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. सीमा हिरे देखील या पक्ष प्रवेशामुळे नाराज असल्याचं समजतंय, कारण दिनकर पाटील हे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते. यावेळेस मंत्री गिरीश महाजन यांनी फरांदे यांना बोलावून चर्चा केली, पण यामधून निष्कर्ष काही निघाला नाही. तरीही पक्षप्रवेश सोहळा पार पाडण्यात आला. हे दाखवते की भाजपची केंद्रीय नेतृत्वाची इच्छा किती मजबूत आहे. यानंतर मनसेने तात्काळ दिनकर पाटील यांना पक्षातून हकालपट्टी केली. राज ठाकरेंनी अद्याप या घटनेवर अधिकृत अशी प्रतिक्रिया दिलेली नाही, पण सूत्र सांगतात की ते प्रचंड नाराज आहेत. नाशिकमध्ये मनसेसाठी दिनकर हे प्रमुख चेहरा होते. त्यांच्या जाण्याने पक्षाची एकजूटता धोक्यात आली असल्याचे चित्र समोर पाहायला मिळत आहे. हे सर्व राजकीय नाट्य पाहता मी तुम्हाला रोखठोक सांगू शकतो, हे फक्त एका नेत्याचं पक्षांतर नाही, तर ठाकरेंच्या युतीला मोठं खिंडार आहे. युतीची घोषणा होतात 24 तासात नेते फुटतात. ही युती किती कमकुवत आहे हे दाखवतंय. राज ठाकरे, तुम्ही हिंदुत्वासाठी युती केलीत, पण तुमचे नेते विकासाच्या नावाने भाजपमध्ये जातात. हा विश्वासघात नाही तर काय? उद्धवजी, तुमचे नेते देखील फुटतायत. माजी महापौर देखील पक्ष सोडतात. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत 2026 आता काय होईल? मनसे उबाटा युतीला नवे नेते शोधावे लागतील. नवीन प्रकारची रणनीती आखावी लागेल. भाजपची ताकद वाढताना दिसते. ते आता नाशिकमध्ये 100 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करताना दिसत आहेत. पण हे सर्व पाहता भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. देवयानी फरांदे सारख्या नेत्यांची नाराजी पक्षाला महागात पडू शकते. आणि दिनकर पाटील, तुम्ही मूळचे भाजपचे, मनसेत गेलात तिकिटासाठी. आता परत हे राजकारण आहे की धंदा? कार्यकर्त्यांना काय संदेश देत आहे? जनता हे सगळं पाहते. नाशिकमध्ये आता राजकारण हाय व्होल्टेज या ड्राम्यामध्ये बदलताना दिसतंय. युती कमकुवत होते, भाजपाची महत्वाकांक्षा वाढताना दिसते. पण शेवटी जनता ठरवेल. रोकठोकमध्ये एवढंच. NGTV मराठी न्यूज चॅनल या रोकठोक बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला काय योग्य वाटतं का हे? ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील.